मॅडम हा आलं की गाव. हे आलं गाव बघा. आपल्याला येथे शेतीची पाणी विषय घ्यायचा. तेव्हा शेतकऱ्यांची लय मोठी समस्या आहे हो. आणि या वर्षी आहे ना पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हो का? हा, असं असं. त्याच्यामुळे ना आपल्याला त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचंच आहे. नाही, कानावर आलो होतो माग, पण त्यांचे पेपर पण व्यवस्थित नाहीये ना. हा ना, पण शेतकऱ्यांपर्यंत आहे ना कसं आहे, काय काय अधिकारी आहेत बरं का, त्यांनी आहे ना त्यांच्याकडे कोणतीच माहिती अशी पुरवलेली नाही बरं का. आणि फाईल वगैरे आणल्या होत्या का आपल्या? अर्ध्या फायली आल्यात त्यांच्याकडे, अर्धे पुरावे नाहीत. आणि रिपोर्ट्स? रिपोर्टचं काय काय गावाचे आले तर काय काय गावाचे रिपोर्ट पण नाहीत आले. बरं चला बघू कुठे काय. या आपण पहिले आहे ना इकडून सुरुवात करूया. बरं चला चला. ये ना उपनुकार चांगले. हो. काय काय खावा काय ठेवा बघू लय बरे झाले. हो का मॅडम, हे शेतकरी कोण नमस्कार. आपण कोण? कलेक्टर मॅडम आहेत. अच्छा अच्छा अच्छा. असू दे असू दे असू दे असू दे पाय काय पडताय? असू दे असू दे. राहू द्या हो मॅडम. असं असं काय तो मी हे झालं, नुकसान झालं म्हणे. या बा तुम्हाला सविस्तर सांगतो. या बा आम्ही 4 बिघा गहू केलता. एवढेच गहू झाले. पाणी आधी पाणी झाला आणि नंतर पाणी उघडून गेला. आणि काय झालं, शेतकऱ्याकडून लक्ष देऊ नाही राहिले. मला आमचं बरं रडू नका तुम्ही. मला तुम्ही इतक्या दिवसात कंप्लेंट का नाही टाकली? आज एवढं नुकसान झालं, तुम्ही कंप्लेंट टाकली असते तर मी तेवढंच तातडीने आले असते. मला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तशी माहिती पण मिळते ना हो. गरीबाचं वाली कोणी नाही आजकाल. अहो तुमचं नुकसान झालेलं सुद्धा गव्हर्नमेंट पैसे देतं. हा देत, पण काय आम्ही मस्त ठिकाणी म्हणलो पहिलं, पण ते म्हण आता काय ते कोणचे पुरे करणारे, कोणा जायचं माहिती नाही आम्हाला. हो आमची एक पोर आहे ना. काय झालं काय मुलीला? झालं काय? अहो तुम्ही रडू नका सारखं, एकदम मला व्यवस्थित सांगा. जळून मिली माही पोरगी जळून. का? कर्ज सावकार या गावातला सावकार कोण आहे? सावकार कोण आम्ही कर्ज काढलं. पण ह्या गावातला सावकार कोण आहे? कर्ज येऊ नाही गेलं तर त्याला डायरेक्ट मुलीचा हात धरला. मुलीला सण नाही झालं. मुलीना मग तुम्ही तक्रार वगैरे केली नाही का? कोणाला करतात तक्रार? पोलीस स्टेशनला जायचं, तक्रार करायची ना. कोणी घेतली नाही आमची तक्रार गरीबाची. पण मी त्यांना म्हणते सावकाराचं नाव काय ते सांगत पण नाहीये. काय आहे नाव सावकाराचं त्या? त्याचं नाव सांगितलं आम्हाला कापून कापून तो. अहो तुमची तुम्ही घेऊ सोन्यासारखी मुलगी गेली आज त्याच्यामुळे, आणि तुम्ही तरी घाबरताय. घाबरतो मॅडम, ते आम्हाला कापाय येणार नाही रात्रीची. लय कसं आहे माहितीये का, इथनं पुढे तुमचं रक्षण आम्ही स्वतः करू, तुम्ही काळजी करू नका. अहो तुम्ही शेतकरी घाबरता ना, म्हणून तुमची संख्या कमी होती शेतकऱ्यांची. ऐका, एक दुसरा आमचा मुलगा, आम्ही गरीब शेतकरी असल्यामुळं मुलाला मुलगीच भेटाना शेवट आहे ना, तो गाव सोडून गेला. गाव सोडून ती समस्या मी नाही काढू शकत तुमची. नाही, तुमची समस्या आहे फार, पण तुमच्या मुलीची म्हणजे तिनं बिचारीने स्वतःला जाळून घेतलं, तर तो सावकार कोण आहे? त्या सावकाराचं नाव सांगा. आम्ही त्याच्या विरुद्ध आहे ना गुन्हा नोंद करून त्याला पकडण्याचा आवश्यक प्रयत्न करून पकडूच आम्ही त्याला. तुम्ही नको करू नका. आज तुमच्या मुलीवर प्रसंग झाला, उद्या तुमच्या बहिणीवर होईल, तुमच्या बहिणीच्या मुलीवर होईल. ही संख्या वाढत जाईल अशी. हो, आम्ही आमच्या बहिणीचं कर्ज काढलं होतं. ते कर्ज लय वाढला त्याच्याकडून. मग तो कर्ज आमचं त्याला फेडान घ्यायचो, तर आम्ही त्याला व्याज द्यायचो, वरच्या वर द्यायचो. पण तो काय ऐकाय स्थितीमध्ये ना, त्याला डायरेक्ट आमच्या पुढचा हात पकडला एक दिवस. त्यामुळे ना पूर्ण आमचं. मग तुम्ही पाऊल काहीच उचललं नाही का? काय उचलणार काय उचलणार? राब राब राबायचं. हो ते बी ताई, माल बाहेर पाणी पाऊल साथ देत टाकायचे नाही. म्हणून खिशात पैसा लागतो. कसं आहे मॅडम माहितीये का, हे माणसं आहेत ना शेतकरी, हे भीतात खूप जीवाला. आणि जोपर्यंत हे डेअरिंग करून बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही ना. एवढेच गहू आम्ही इकडे लपून ठेवले, तर त्यांना घरामध्ये पाहिजे ते गहू सुद्धा उचलून घेऊन झाला. बस आम्हाला खायला सुद्धा ठेवणार नाही तो. मग असा कोण आहे, त्याचं नाव तरी सांगा आम्हाला. गणपतराव सावकार. अहो कशाला सांगता नाव तुम्ही? गणपत. अहो ताई ऐका, तुम्ही मातीचं सोनं करता. तुम्ही आज राबराब कष्ट करता, सोन्यासारखा घाम तुम्ही मातीत गाळता. त्यांना कष्टाची जाण नाहीये, ते का तुम्ही विचार करत नाही? मॅडम एकटे दुखते वावरा गिवरात झाला, ते सावकाराच्या मनातलं काय पाहिलं आम्ही? हो, त्याला बोवाडे गारे बेक करायचे. नाही, किती बॉडीगार्ड असू द्या, आताच त्याला उचलायला लावतो मी लगेच. करा कंप्लेंट लगेच.
हॅलो, गंगाराम PSI बोलतोय. बरं, मी काय म्हणतोय, आपल्या डिपार्टमेंटची गाडी भरायची आणि तो कोण गणपतराव सावकार आहे ना, त्याला लगेच अर्जंट उचलून पोलीस स्टेशनला घेऊन या. मी थोड्या वेळात येतच पोलीस स्टेशनला. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. ठीक आहे. हो, वायरमॅन लाईट कट करून टाकली. तुमच्या समस्या सगळ्या मांडा, एका पेपरवर लिहून द्या आणि तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट जे असेल, जी कंप्लीट असेल ती माझ्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तुम्ही चिंता करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. विश्वास देते, माझ्यावर विश्वास करा जरासा. हो मॅडम, एक दिवस माझ्या बायकोचा हात पकडला त्यानं. नाही, गप्पा नाही, तू कसं काय गाता इथनं पुढे आहे ना, कसा कुणावर अन्याय करतोय ते आम्ही नमस्कार पाहतोय. मॅडम. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही पण गावातलेच का? हो, अच्छा, आपली काय प्रॉब्लेम आहेत? लय प्रॉब्लेम आहे. काय झालं? आता तुम्हाला सांगतो, पावसाने 10 एकर सोयाबीन सडली आणि 5 एकर मका सडली. 1 रुपयाची नुकसान भरपाई नाही मिळाली आम्हाला. तुम्ही ही कंप्लेंट माझ्या ऑफिस मध्ये टाकली का? अहो, ते तलाठ्याकडे जाय, तहसीलदारकडे जाय, कोणी ऐकायला तयार नाही. तुम्ही लेखी तक्रार दिलेली आहे का त्यांना? लेखी काय लेखी दिले तर ते ना ते मध्ये घेऊ करून घेऊ करून ते म्हणजे मध्ये करून घेऊ आम्ही, तुम्ही नका लोड. या लोकांमुळे ना हे लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हा प्रॉब्लेम झालेला आहे. मॅडम, यासाठी आहे ना, आपण आहे ना, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि तहसीलदार यांना आहे ना, उद्याच्या उद्या आपण आपल्या ऑफिसला बोलून घेऊ, यांच्याशी पहिली चर्चा करून घेऊ आणि या शेतकऱ्यांच्या पहिल्या समस्या सोडवल्या पाहिजेत. एक दिवस आहे ना साहेब यांच्या हापीसला आम्ही गेलो होतो, आमच्या पुढची घटना झाली ना, तर हा. पण ते तुमचे ते शिपाई होते गेटवरचे, तिने आम्हाला मध्येच येऊन दिलं नाही. मधीच नाही दिला आम्ही. हातपाय जोडले आहो आम्ही. खायला अहो, लय कसं आहे, अवघड आपल्या परिस्थिती. डिपार्टमेंट मध्ये आहेत ना, गरिबांचं कोण लक्ष देत नाही हो. पैशाला आम्हाला भावता. कुत्र्यासाठी म्हणजे सारखं म्हणे तिकडे बसा तिकडे बसा. खुर्चीवर नाही बसून नाही, दिला. आता हे बघा, झाली गेली गोष्ट पुन्हा काही मिळणार नाही मॅडम. पण मी तुमची जो प्रॉब्लेम आहे, तुमचा असो यांचा असो, तो मी खूप प्रयत्न करल आणि जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही. अहो, लवकर आता येतो तुम्हाला मॅडम. सांगतो, सरकारने 5,500 रुपये भाव ठरवला सोयाबीनचा. मकाचा ठरवला 2400 रुपये. आणि तिथं म्हणे मका घेणार नाही आम्ही, म्हणे मका घेणार नाही म्हणे तुमची. घेऊन आमची 10-20 पोते मका व्हायले, ती घ्या म्हणलं. इकडं मार्केटमध्ये 4,000 जाती आणि सरकारच्या याच्यात आहे ना फेडरेशनला, ते लोक आमची मका घ्यायना. ते म्हणे आमचा कोटा पुरा झाला. मग आता हा मांडायचं कोणाकडे, पुढारी त्यांच्यात घेतल्या, त्या सगळे माल खरेदी केला. आमचं कोणी घ्यायना शेतकऱ्याचं. बरं, तुम्ही चिंता काही करू नका. बरं झालं तुम्ही एवढे मोठे प्रॉब्लेम जे होते ना ते मला सांगितले आणि सहज मी आली होती. म्हटलं तुमचे कंप्लेंट्स आहे वगैरे, मी असं लांबून ऐकलं होतं. पण एवढ्या मोठ्या समस्या आहेत तुम्हाला, ही कल्पना नव्हती मला. शेतकऱ्याचे मंजूरच नाही करून राहिले. मॅडम तेवढं करावं, माझ्या पुढच्या आत्म्याला शांती शांती भेटेल. भेटेल. नक्की आता नक्की. तर तुम्ही तुमच्या समोरच मी सावकाराला उचलण्यासाठी गाडी पाठवलेली आणि त्याला आहे ना, कम से कम मी आहे ना जन्मठेपची शिक्षा द्यायला लावीन. कारण आहे तो जो सुटला ना, आम्हाला जगून देणार नाही. हो हो, ते आम्हाला वावरा शिवरात हिंडा लागते मॅडम. हो, मला काय नाही, मला मारत चालला तो बाहेर डायरेक्ट हात पकडतो. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, त्याचा पूर्ण आम्ही बंदोबस्त करू. तो कसा बाहेर येईल आता? आता त्याला उचलायला लावला, विषय संपला त्याचा. अहो, त्याच्याकडे गुंड आहे. किती गुंडा असू द्या हो. अहो दादा, तो त्याच्या बायकोला सुद्धा हात लावायचा प्रयत्न करणार नाही. आमचा एवढा धाक आहे कायद्याचा. कायदा काही सोपा आहे असं समजू नका. फक्त तुमची चुकी हीच झाली, तुम्ही आता सांगताय ही गोष्ट. तुम्ही वेळ काळ निघून हो, आलतो गेला. तुमच्या अपेस चालतो, आम्हाला मध्ये नेऊन दिलं ना. मी तेच तर सांगते, आम्हाला बाहेर काढून आम्हाला दिलं. गेटच्या आतमध्ये अहो प्रवेश नाही दिला. दादा, तुम्ही कंप्लेंट लिहिली असती, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचली असती, मी तेव्हाच पोहोचली असती. कंप्लेंट हे लोक घेतीच नाही आमची, तुम्हाला सांगतो. पण त्यासाठी तुम्हाला बाहेर आहे ना, आमच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा एक बोर्ड लावलेला राहतो, हेल्पलाईन म्हणून नंबर राहतो. त्या नंबरवर जरी तुम्ही फोन केला असता तरी तो आमच्यापर्यंत पोहोचला असता ना. त्याच्यात आम्हाला शेतकऱ्याला कळत नाही. फोनच वापरते नाही अजून आम्ही. हा. फोन काय आता जागे व्हा, हुशार व्हा, काय गोष्टी शिका. तुमच्या अडाणीपणामुळं मागचे लोक पुढे चालले आणि तुम्ही तिथल्या तिथं राहिले हो. प्रयत्न करा शिकायचा. कसं आहे, जेवढ्या तुमच्या अडचणी आहेत ना, तुम्ही अडचणीला जर तुम्ही सामोरं जात नसाल ना, तर तुमच्या अडचणी कधी सॉल्व्ह होणार नाही. बरं आहे बा, आमचं रात्रीची लाईट येते आणि बिबट्याचा असे कुत्र्यावानी झाले. बिबट्याचा बंदोबस्त करीना सरकार, काहीच करीना. नक्की नक्की, अर्धा नक्की. किलोमीटर बिबट्या माग लागला होता, अर्धा किलोमीटर. अरे बापरे, हा म्हणजे बिबट्यांचा इथं भीती आहे का तुम्हाला? हो, लई.
वन अधिकाऱ्यांना सांगून या बिबट्यांचा बंदोबस्त करायला मी पाहिजे सर्व मॅडम आपल्याला. करते. 6 वाजेच्या नंतर आम्ही घराच्या बाहेरच निघते नाही. दिवस निघाला ते आहे ना मॅडम, ते सावकारांना आहे ना आमची निमी जमीन घेतली ताब्यामध्ये. बर तेही बघते मी, तेही आणि बघते. निमी आम्ही कमवायची आणि हा. तेवढे त्याला देऊन टाकायचे, खापुरते आम्ही गवलं पोटून इकडे. नाही, आणि- इथून पुढे आहे ना तुम्ही कुणाला काय द्यायचं नाही आणि काय नाही. तुमची जमीन तुमच्या ताब्यामध्ये मिळेल तो पण आम्ही प्रयत्न करू. आणि कुणाला काय द्यायचं नाही बरं का. उपकार होतो ना तो उपकार. आणि एक लक्षात घरकुल ठेवा. योजना, घरकुल योजना केली का? कागदपत्र केले का तयार? ते नाही, मोठे नाही. लोकायला ते करतो मोठे लोकांना चाले, आम्हाला नाही आले गरीबांना. तुम्हाला कोणालाच नाही आले? नाही नाही. आम्ही अर्ज देऊन आले नाही आम्हाला. आणि ज्यांना तुमच्या गावातला सरपंच कसला असला मग? आणि ज्यांना बंगले ना त्यांना घरकुल आले. घरकुल आले. हा एका वाल्यांना आणि तुम्हाला नाही. एका घरात 2-2 घरकुल आले. हा ते बंगले- पाहावं लागेल बरं का. ही कंप्लेंट पहिले तुम्ही लिहून घ्या. ही जी कंप्लेंट ना पहिले लिहून घ्या. आणि एक तुम्हाला दुसरी सूचना सांगतो, रेशीचे दाणे भेटत ना आम्हाला. ज्यांना 10 गाड्या आहे ना त्यांना काढे पिवळे आणि आम्हाला केसरी. बापरे. अरे बापरे. मोठा भ्रष्टाचार चाललाय हो हा सगळा. यासाठी आहे ना आपण स्वतः जातीनं लक्ष दिलं तर त्यांचा काहीतरी फायदा हो होईल. मग करावंच लागणार आहे. नाही, लई आणि लक्ष वीज- द्यावं लागेल. ग्रामीण वीज भागाचे आहे ना वीजचा काही अडचण आहे? अहो, कधी आम्हाला 4-4 दिवस लाईट राहत नाही. हा, 4-4 दिवस नाही राहत. अच्छा अच्छा मग आम्ही काय करतो, सायकलीचा ते जाळे तो टायर. अच्छा आता राखेला भेटत नाही. अच्छा. खायचं त्यालाच दिवा लावते मॅडम मी घरात. हो का? हा. हे बघा ताई, तुम्ही चिंता करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रयत्न करेल लवकरात लवकर की तुमचं काम पूर्णपणे होईल. नाही मॅडम, आपण सर्वांना आहे ना उद्या मिटिंगला तिथं हजर राहायला लावू. नाही करायचं आणि असेल. एक काम करा, तुम्ही सुद्धा गावकरी आहे ना, उद्या मिटिंगला तिथं या. हो आम्ही मिटिंगला आले ते सावकारची योगी ना आमचा. सावकार नाही, आम्ही आता तो आहे. पोलीस स्टेशन मध्येच राहील, तुम्ही काळजी करू नका. तो बाहेर येणारच नाही. तुम्ही आमच्या कलेक्टर ऑफिसला आहे ना डायरेक्ट या. किती वेळ लागतो तुमच्या ऑफिसला यायला? तुम्ही सकाळी 10 वाजता आमच्या ऑफिसला या उद्या. मग मी आज ठेवतो रात्रीचं पायी. आणि मी कधी येऊ? तू काल येते? काय माणसाचं काय काम नाही, आपण जाऊ ना. नाही, माग भाड्यापासून येतो पायी. अरे मी काढतो बाबा भाडं तुझं. मी येतो बरं पायी. ऐका, पण तुम्ही जेव्हा याल ना पण लेखी आणा बरं का. जे काही तुमची जे तुमच्या समस्या असेल तक्रारी असतील ती ते फक्त एखाद्या लेखी आणा. कागदावर लिहून आणा. आम्ही त्याचा तक्रारीचा निवारण अवश्य करू. तुझ्या पोरला इथं लिहायचं. हा मा पोरे लिहत होतं परत, त्याने नाही रे, तुझ्या पोरा लिहून घ्यायला लागलं. अर्ध लिहून गेला. चालेल, तुम्ही लिहून घ्या. आणि धन्यवाद तुमच्या समस्या सांगितल्याबद्दल. येतो आम्ही. हो मॅडम. आणि आम्ही सगळं आम्ही- स्वतः जातीनं तुमच्याकडे लक्ष देऊ बरं का. सगळ्या तक्रारी मांडितो, त्याला टीटी मांडू. तो 8 दिवसातून एकदा येतो फक्त, आणि आला तर भेटत नाही. बरं नाही, आम्ही नाही. दररोज त्यांच्या आहेत ना, मारून- मारून- जागेवर बदल्या केल्या पाहिजेत. ह्यांना आहे ना दुसरीकडे कुठेतरी टाकलं पाहिजे कामाला. जर ह्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देता येत नसेल ना, तर यांचा काय फायदा इथं ठेवून त्यांना तरी. गरिबाचे कामच नाही करते साहेब. काका, तुमचे काम होतील आता 100%. 99% नाही, 100% तुमचे सगळ्यांचे कामं होतील, हा विश्वास ठेवा. लय भारी काम केलं म्हणून. ए, चहा ठेवी ना त्याला, चहा ठेवी. नाही, चहा आता वगैरे आम्ही नको निघतो. आम्हाला. नाही, चला. नाही, तुमचं आम्ही निघतो आता. आभारी. आणि उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता ऑफिसला या. हा. तुम्हाला कोणी जरी अडवलं तिथं तर डायरेक्ट आमची नावं सांगा. झालं ना, चहा झालाच ना. नाही नाही, चहा वगैरे काय धन्यवाद. नको आता. चला दादा. चला, येऊ का? हो हा, येतो आम्ही उद्या. हो हो चला मॅडम, अजून आपल्याला पुढे बर का. हो. उद्या लवकर तयारी कर. लवकर आपण आणि या बाय सकाळी तुला सांगू, तिकडे याचं ठरलं ना, पिऊन नको येऊ. हा. नाही तर तिकडे पोलीस धरतील, कलेक्टर. कलेक्टर साहेब आहे ते, पिऊन नको येऊ. हा. नाही, 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 नाही तर नाही. त्याला कोडे सगळे बाहेर निघला का तो पेतच राहत. हा, नाही, मी आता उद्या पिणारच नाही. चुकून आलो किती पी, चुकून आलो किती पी, पण पुन्हा आता नको. जाते म्हणे, कुठे आणि प्यायचं? तुझ्यामुळे आमची चव जाईल माहिती का? हा. तुमची चव नाही जाऊ बरं आले हो, एवढं मोठं साहेब आले शेतकऱ्या नाही नाही अहो, लई कलेक्टर मॅडम म्हणजे- खरंच चांगले आहे. ते करतात, पण आपण तुला पोचत नाही. खरं ते आपण तुला तिचा पाठपुरावा करीत नाही. आपण खरं काय इडलं इडच पाहतो, गंमत करू. आपण गरम सेवक तलाठी सोडून आपल्याला माहितीच नाही ना. नाही नाही आपल्याला काय माहित नाही ना आमल्या त्याच्यातलं. दारात सुद्धा जाती नाही आपण. अरे भाऊ, मी काय तीन कोंबड्या कापल्या, 3 कोंबड्या हा गरम सेवकला. मी गहू काय पांगवते आता ना. काय आहे? अहो ते काय पैसे घ्यायचे आणि तिकडेच माझ्या आणते. हिच्या आहे ना कोंबड्या दिल्या ना, हा. हप्त्याला कोंबडी कापायचो, पण नाही बा काम केलं. नाही नाही आपण गरीब आहे ना, किती घातलं नाही काय उपयोग नाही. मोठ्याचे काम करून राहिले ते लोक. तुम्हाला बनवून काय? द्या, आम्ही तेवढं- मला आहे ना 2 पायला गहू दे गाड्यात. अरे भाऊ, एवढेच आहे रे. गहू जाईल. एवढेच आहे? एवढेच आहे. तुला आहे ना खा पुरती एखादी पाहिली घेऊन जायला लागलं सर, बरं. ते आमच्या पोटातून पडतो तुला. लागलं तर बाजरी घेऊन जाय माझ्या. हा, मजा मजा मग. हा? अरे बाई, ठेवू का त्याला? चहा ठेवी काही विचारून चहा ठेवते का काय? काही तिला खेळायची पद्धत आहे माहिती नाही, आपली शेतकरी लोक विचारून चहा ठेवा लागली. चला चहा घेऊ सर.